करूया बदल, थोडा कॉमेंट्रीचा एक तडका जरूर पाहायला मिळेल. साठी बॉल आउटची संधी आहे. जय श्रीराम 64 आपण विनर झालात. आपल्यासाठी खास विनंती आहे, 6 बॉलरची नावं आपण लिहून आणायची. 6 बॉलरची टीम इथे येऊन सांगितली तरी चालतील. 6 बॉलर तरी तयार ठेवा. आपण तिथे वेल दवडला जाणार नाही. पहिली संधी तुम्हाला दिली जाईल, काळजी करू नका. जवळ मॅचकडे अर्थातच वाघेवाडी आणि त्याच्या विरोधात डीएमबी या टीम दरम्यान संघर्ष जरूर पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानात एकीकडे आपण पाहतोय प्रदीप आणि दुसरीकडे आकाश. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन पाहायला मिळतोय. सचिनचा पुढचा बॉल चांगला फटका आहे. लॉंगऑफचा खेळाडू चेंडू खाली येईपर्यंत एक धाव जरूर कंप्लीट झाल्या. धावसंख्येचा श्री गणेशचा फार चांगल्या फरकाने पाहायला मिळतोय. परंतु अगदी 4 षटकांच्या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आपल्याला अनुभव जरूर पाहायला मिळतोय. परंतु आता या अनुभवाची शिदोरी घेऊनच आजच्या आणि उद्याच्या दिवसात इथून प्रत्येक खेळाडू जाताना दिसेल. पुन्हा 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. गायकर प्रीमियर लीग जीपीएलचा तरार स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र काय घडलाय, मिस केलं गेलं. सीधी उंगली से घी निकल रहा है, उंगली टेढ़ी कर दी. कटे तो सामने वाले की गर्दन नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. अधिकृत 3 बॉलची फिकी गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. फार चांगला बॉल इथे परतावा लागेल किपिंगच्या स्वरूपात. बॅटर होतील बाद. यावेळी मात्र आकाश पुन्हा एकदा एकेरी स्वरूपात धाव पाहायला मिळते. अगदी संत गतीने कासवाच्या धावते धावसंख्या पाहायला मिळते. कारण अगदी ससा गाड झोपलाय परंतु कासव शांत चालतंय जरूर. परंतु मॅच आणि स्पर्धा जिंकणार कोण याच्यातला अंतर ही मॅच जरूर सांगून देणार आहे. इथे येते चौकार. सध्या समालोचक काय बोलले त्याच्याकडे जरूर लक्ष केंद्रित केलं आणि इथे चौकाराच्या वतीनं धावसंख्या
चला जरा स्पीडअप करा, तितका वेळ नाही आपल्याकडे. फिल्डिंग सेट होईपर्यंत एखादा प्लेअर राईटी आला तर लगेच फिल्डिंग सेट झाली पाहिजे, लेफ्टी आला तरी सेट झाली पाहिजे, कारण हे सर्कल आहे, याची नोंद घ्या. मामा आले मामा, अगदी मी तर म्हणेल सकाळ करून गेलते टीम साठी कामा, परंतु आता दुसरीकडे पण मॅच चालू आहे, म्हणजे काही समजत नाही मामा कुठे कुठे खेळतायत. मामा डबल ड्युटीचं काम चालू आहे तुमचं. चांगली गोलंदाजी, यावेळी मात्र डॉटची संगता केली आहे. अफलातून आहे, थोडं चेष्टपूर्व वातावरण जरूर असेल, परंतु मी तर म्हणाल कारण भल्या भल्यांना लाजवेल इतकी चांगली गोलंदाजी, अजूनही तो स्पीड कायम आहे. पहा, पहिल्या बॉलवरती एक धाव खर्च केले, तदनंतर या ठिकाणी 2 डॉट बॉल आलेत. डीजे काय होत आहे? चुकीला माफी नाही, फार मोठी चुकी. चार धावा आल्यात, 4 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली, जाऊन पोहोचले 12 आकड्यावरती. इथे फलंदाज होईल बाद. फार चांगला बॉलिंग अटॅक आहे, अगदी मी तर म्हणेल खरोखर ताकद येते मामांमध्ये. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे पुन्हा एकेरी धाव कंप्लीट झाला. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2 आलाय समाप्ती पथावरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अद्यापपर्यंत 13 आकड्यावरती. 13 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अगदी आपण पाहतोय ना, वाघेवाडी आणि त्याच्या विरोधात टीम DMMB या संघादरम्यान संघर्ष. टॉस जिंकला होता वाघेवाडीने, स्वीकारले बॅटिंग. थोडासा निर्णय मी तर म्हणजे अंगलट आलाय, मगाच्या सामन्याचा एक अनुभव त्यांनी घेतला आणि बॅटिंग स्वीकारले, परंतु त्या पद्धतीच्या धावा धावफलकावरती आल्या नाहीत वाघेवाडी टीमच्या, परंतु त्या ताकदीने गोलंदाजी केली ती DMB टीमने. अगदी चांगली बॉलिंग अटॅक, कारण मामासारखं उरवणारे नेतृत्व त्यांच्याकडे आहे. अशा मामाला शेवटच्या क्षणी बॉलिंगवरती आणणं हे डिफेंड आणि चेसिंग मधला फरक आहे, परंतु इथे मात्र फार मोठी तुल्यबलता पाहायला मिळते. बॅटिंगचा निर्णय अंगलट आलाय जरूर, परंतु या 2 षटकांमध्ये जर मोठ्या धावा वाघेवाडी टीमच्या धावफलकावरती आल्या तर मात्र या सामन्यातला संघर्ष जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा प्लीज. वाईट आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईट कॉल. वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस. पुन्हा एकदा धावफलकावरती एक्स्ट्राची धाव जरूर मैदानावरून आपण पाहतोय पडली गेली आहे धावफलकावर. वॉट अ स्ट्रोक. गदाधारी हनुमान पाहायला मिळाले. शनिवारचा वार आहे, अगदी गदा अशी फिरवली की समोरची लंका बुडाली. किरण मैदानात दाखल. डीजे मास्टर, आता काहीतरी तुमच्या आवाजामध्ये थोडी तफावत जाणवायला लागली आमच्याकडून. सकाळपासून फार चांगलं होतं, डीजे चेंज झाले, थोडी गपलत होते आवाजात. आपल्याला गायकीला नाही उतरायचं, परंतु सांगतो सकाळी डीजे अनिल होते, आता डीजे सॅम आलेत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट जरूर झाली. एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जरूर. नेक्स्ट मॅचचा कॉल देऊयात. बालगोपाल आणि त्याच्या विरोधात स्पार्टन टीम.
फार चांगला अटॅक होता, पॉवरिंग अटॅक बॅटिंगचा, परंतु इथे मी तर म्हणायला नॉन स्ट्रायकर एंडच्या खेळाडूलाच बॉल थांबवला गेला, नाहीतर आज चौकार अर्जित जरूर झाला असता. फटका सजवला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा एक संत गती धावसंख्येची पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ते अद्यापपर्यंत 18 आकड्यावरती, 18 रन्स स्कोर बोर्ड. फार थांबवलंय क्रिकेटला वाघेवाडी टीमच्या या धावसंख्येला मी तर म्हणेल. अगदी पुन्हा तेच गणित, निर्णय थोडासा अंगलट, परंतु आता पाहूया बॉलिंग अटॅक त्यांचा सेकंड इनिंगला काय सांगेल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चला जाऊया टेक्निकल टीम कडे, पाहूया रिप्ले मध्ये आणि टेक्निकल टीम मध्ये काय तफावत पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद होतील की पुन्हा एकदा इन होतील ते पाहूयात. नेक्स्ट बॉल. उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. रवी यावेळी मात्र मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. फार चांगला बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. आता बॉल अतिरिक्त बाहेर होता, दिशा ताबडतोब दिसून येते. सिक्सर साठी या बॅटरला पाठवलं होतं, अगदी बाद होतील. बॉल जाईल बाहेर आणि इथे फलंदाज होईल बाद. चौकार आला. डीजी सॅम छा गए आज. चार धावांच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले ती 28 आकड्यावरती. 28 रन्स स्कोर बोर्ड. डीजे सॅम कानातले हेडफोन तुम्ही बाजूला घ्या आणि समोर लक्ष ठेवा.
चांगला फटका आणि इथे आलाय चौकार. चौकार आहे, ट्रिक कंप्लीट. टोटल जाऊन पोहोचले ती मात्र यावेळी 32 धावा संख्येवरती. 33 धावा संख्येची गरज आहे. शेवटच्या क्षणी सुजित आला. सुजितने मात्र 3 बॅक टू बॅक चौकार मारले आणि या चौकाराच्या मदतीने मोठी उंची धावसंख्येची जरूर पाहायला मिळाली. जसं म्हटलं जातं ना, मी नक्कीच प्रश्न विचारेल तो आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला, कुठे नेऊन ठेवलं होतं सुजित या बॅटरला. आता प्रश्न हाच आहे, त्याचं उत्तर सेकंड इनिंगला जरूर पाहायला मिळेल. आणि या ऐकूयात आवाज श्रवणजी धुमाल सरांचा. टार्गेट आणि स्पार्टन टीम, सो प्लीज घ्या आपण टॉस करण्यासाठी. बालगोपाल टीम आणि स्पार्टन टीम टॉस करून घ्या आपण. चला मान्यवरांचं, प्रेक्षक वर्गांचं, सर्व संघांचं, सर्व खेळाडूंचं आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ओमचे mtclive.in या वाहिनीला जोडलेले सर्व क्रीडा रसिक, सर्व प्रेक्षक वर्ग यांचं देखील या गायकर्स प्रीमियर लीग 2025च्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेनं. एक बिग बॅटल, बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या फेरीतील. हा दुसरा सामना. एका बाजूला DMM बॉयज आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला वाघवाडी, या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना DMM हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ओ सॉफ्ट हँड ट्राय केलाय. पहिल्या बॉलवरती सन्मानजनक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती स्वतःचा आणि संघाचा श्री गणेश केलाय. स्वतःचा आणि संघाचं खातं खुलं केलंय. 4 षटकांमध्ये 33 बनवायच्यात. आता आक्रमकतेचं रूप धारण केलंय. एका बॅटरला संयमी खेळी गेली तर दुसऱ्या बॅटरला आक्रमकतेचं रूप धारण केलं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर या स्पेलमध्ये येणारा हा पहिला भगवा चौका. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार जरूर आला, तदनंतर तिसरा बॉल डॉट आला. कमबॅक करत असताना गोलंदाज प्रदीपला आपण पाहताय. स्ट्रायकिंगला अजय. ओ दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन पाहणं गरजेचं आहे. दिशेपासून बरकटल्यात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. या स्पेल मध्ये येणारा हा पहिला व्हाईट बॉल. करता धरता अनिकेत आणि अजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस होता. दिशा दिली आणि दिशाची दशा होत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कलात्मक भरलेला युक्तिश्रेष्ठ धमाकेदार खेळलाय. डिफेन्सिव्ह पवित्र धारण केलं. सिंगल आली आहे. सिंगलच्या साथीने डबल डिजिट मध्ये 1 और 1 11 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुढे सरसाव स्ट्रोक केला. व्ही शेप मध्ये लॉंग ऑन रिझर्व मध्ये फिल्डर. एकच धाव. एका धावेच्या साथीने षटक क्रमांक पहिला इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहत आहे. बिनबाद 12 अंकावरती 12 लागल्या गेल्यात. 21 करायच्यात येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 18 बॉल 21 ची गरज या मॅच मध्ये.
दमदार लाडका व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य अरविंदजी वाळेकर साहेबांचा वाढदिवसाच्या औचित्य साधून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गायकर्स प्रीमियर लीग 2025 तिसरं पर्व आणि याचा आम्हाला सर्वांना गर्व आणि याच्यातच सर्व. पहिलं षटक कंप्लीट झालं, त्यामध्ये 12 धावा आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पुढचा बॉल ओ दिशा दिली, क्या बात आहे, पार्टनरशिप केला. एफर्ट्स आपल्याला भरपूर चांगले पाहायला मिळाले. फटका भरपूर चांगला, पण त्याहूनही चांगले एफर्ट्स एकदा जोरदार टाळावायला पाहिजे त्या खेळाडूसाठी. हे उद्याचं भविष्य आहे, हे उद्याचा तारा सितारा आहे आणि त्याच्या माध्यमातून 100% कमराच्या आतमध्ये देत असताना क्या बात आहे. चौकार आला. हो या वेळेला चॉक करायचा प्रयत्न. चांगला बॉल आणि त्यावरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. 17 रन्स 17 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 17चा खतरा कोणत्या टीमसाठी लागतोय पाहणं गरजेचं आहे. ओ पायांचा वेध घेणारा बॉल, चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर चेडूच्या पाठवर धावतोय. शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केलंय. डॉट बॉल. 1.3 चेंडूचा खेळ अद्याप कंप्लीट झाला. 2.3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. ओ यावेळेला देखील सॉफ्ट ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. इथे घडलंय काय, फिल्डर थोडेसे फंबल झाले. GPL 2020-25 सीझन 3 गायकर्स प्रीमियर लीग. आमचे किसनजी गायकर साहेब असतील, त्यानंतर सौभाग्यवती संगीताताई गायकर असतील, चेतन दादा गायकर असतील, यांच्या स्वप्नातून झालेली ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि या दर्जेदार क्रीडा स्पर्धामध्ये हा धमाकेदार फटका आणि या धमाकेदार संघ जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 26 या अंकावरती. षटक क्रमांक आहे ते दुसरं कंप्लीट झालं. 2 षटकांच्या अखेरीस 26 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे. 33चं लक्ष आहे, 26 लागला गेल्या 7 करायचे आहेत 12 मध्ये. 7 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 12 बॉल्स. बाबू आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. अजय आणि अनिकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजयला पण पाहता स्ट्राईक इनला आणि नॉन स्ट्राईक इनला. अनिकेत ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आल्यात. अजयच्या बॅटमधून देखील 2 चौकार आपण पाहिल्या, 2 बाउंड्रीज आपण पाहिल्या. इंडिव्हिज्युअल 10 या अंकावरती खेळतोय बॅट्समन अजय. 12 बॉल 7ची गरज गोलंदाजी ट्रॅक वरती. बाबू तयार. पहिला बॉल. बारची लिडिंग एज, बॉल मागे चाललाय. क्या बात आहे. हे उद्याचं भविष्य. यंग डॅशिंग स्मॉल पॅकेट ऑफ द डायनामाइट. छोटा पॅकेट बडा धमाका. करावं तितकं कौतुक कमीच आहे. यावेळी देखील ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर. एकच धाव. सातत्याने या दुसऱ्या बॉलवरती दुसरी सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. स्विच हिट, सुपर हिट. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. स्कोर इज लेवल. सामना बरोबर सुटलाय. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 33चं लक्ष आहे विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावेपासून दूर. DMM बॉयज हा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. अप्रतिम बॅटिंग टीमच्या पण पाहिले. 9 बॉल आणि
धावकरचे सिंगल. Silly mid wicket, silly extra cover, silly mid on, silly mid off, silly point, silly square leg. Wide-ish long on, wide-ish long off. एकची गरज विजय फटका एम्बास धोनी स्टाईल मास्टरला फिनिश केला अँड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय बॅटिंग करत असताना DMM बॉयज या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम DMM बॉयज अँड हार्ड लक बॉयज टीम वाघवाडी.